मित्रांनो, मी आज तुम्हाला एक अशा रेल्वे स्टेशन बद्दल सांगणार आहे जे भूताच्या भीतीमुळे तब्बल 42 वर्ष बंद होतं. रामभाऊ, काय सांगता? 42 वर्ष चक्क स्टेशन बंद? बघ, 1967 मध्ये पश्चिम बंगालच्या बेगुनकोडर स्टेशनवर रात्री 1 वाजता एका कर्मचाऱ्याने रुळावरून एका पांढऱ्या साडीतल्या महिलेला पळताना बघितलं आणि तो चक्क घामाघूम झाला आणि बेशुद्ध पडला. मग काय, सकाळी सूज झाली आणि त्याने सोबतच्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्याने हा प्रकार सांगितला असता ही बातमी चक्क वाऱ्यासारखी पूर्ण स्टेशनवर पसरली आणि पुढच्या 15 दिवसांनीच त्याचा तो मृतदेह त्या स्टेशनवर त्याच रोडवर सापडला. अरे काय रामभाऊ, तू पण त्या बंगालच्या भूताला घेऊन बसलाय. आपल्या महाराष्ट्रातल्या आणि आपल्या गावातल्या एसटी स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवर यापेक्षा डेंजर भूत असतात, माहित आहे का तुला? आपल्याकडे स्टेशनवर भूत असतात? काय अंधश्रद्धा पसरतोय यार गण्या. नीट सांग, नेमकी काय प्रकार आहे ते? अंधश्रद्धा नाही भाऊ, प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेली घटना आहे. रात्री रेल्वे स्टेशनवर एक असं भूत फिरतं ज्याच्या हातात साडी नाही तर काळ्या रंगाची पिशवी असती आणि ते भूत मागून येतं आणि आपल्या खांद्यावर हात ठेवतं आणि एकदम विचित्र आवाजात विचारतं, तंबाखू हाय का तुमच्याकडं? अरे धतुरा तुझ्या, त्याला भूत नाही, त्याला तंबाखू बहात्तर म्हणतात गण्या. पण बंगालमधील त्या माणसाच्या मृतदेह आढळल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी तेथे काम करण्यास नकार दिला आणि तिथे नवीन कर्मचारी नियुक्त केल्यावर नवीन कर्मचाऱ्यांनीही काम करण्यास नकार दिला. त्यामुळे सरकारने 1967 मध्येच ते स्टेशन बंद केलं. अरे बापरे, म्हणजे बंगालवरील रेल्वे स्टेशन 42 वर्ष बंद राहिलं. पण आपल्याकडे जर ही तंबाखू खाणारी भूत नसती ना तर एसटी महामंडळ कधीच फायदा झाला असतं. खरंय भाऊ, गण्याने इतिहासाला एकदम गावरान तडका दिलाय. आणि हो, बेगुनकोडर हे पश्चिम बंगालमधलं बंद पडलेलं स्टेशन 2009 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आलं. मित्रांनो, इतिहास आवडला असेल आणि गण्याचा विनोद पटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.